नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रिय मित्रांनो, दररोजच्या सकाळी नवीन उमेद आणि आशेचा किरण आपल्या जीवनात येणारच आहे. तसंच या चॅनलवर आम्ही आपल्या 12 राशी दिलेल्या दैनंदिन राशी भविष्यासोबत आपल्या आरोग्याची काळजी, संपत्तीची वाढ, करिअरमधील यश आणि प्रेमाच्या जीवनातील माधुर्य याविषयी सखोल मार्गदर्शन देणार आहोत. चला मित्रांनो, तर सुरुवात करूया आजचं दैनिक राशी भविष्य. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण बघणार आहोत आजच्या पंचांगाची माहिती. आज 6 जुलै 2024 शनिवारचा दिवस आहे. हिंदू पंचांगानुसार 6 जुलै 2024 शनिवार आषाढ माहातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथी आहे. ही आषाढ शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथी सकाळी 4:26 असणार आहे आणि त्या उपरांत द्वितीया तिथी प्रारंभ होणार आहे. जर का आपण आजच्या नक्षत्राकडे वळू तर पुनर्वसू नामक नक्षत्र सकाळी 4:40 असणार आहे आणि त्या उपरांत पुष्य नक्षत्र प्रारंभ होणार आहे. आता आपण वळूया आजच्या शुभ आणि अशुभ काळाकडे. सुरुवात करूया आजच्या राहू काळाने. आजचा राहू काळ सुरू होत आहे सकाळी 9:11 जो की संपणार आहे सकाळी 10:50. या काळात जर का तुम्ही काही शुभ कार्य करणार असाल तर हे तुम्ही टाळू शकता. यात तुम्हाला विघ्नही येऊ शकतात. आणि आजचा शुभ काळ म्हणजेच अभिजित मुहूर्त आहे, जो सुरू होत आहे दुपारी 12:05 जो की संपणार आहे दुपारी 1 वाजता. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानलेला आहे. जर का आज आपण आजच्या व्रताची गोष्ट केली तर आज गुप्त नवरात्री व्रत प्रारंभ होणार आहे. तुम्हाला सर्वांना गुप्त नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज सूर्य मिथुन राशीत असणार आहेत आणि चंद्रदेव 6 जुलै 2024 रात्री 10:34 मिथुन राशी आणि त्या उपरांत कर्क राशीमध्ये संचार करणार आहेत. आम्ही हीच आशा करतो की तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि लाभकारक असावा. चला तर मित्रांनो, आता आपण सुरुवात करूया आजच्या मिथुन दैनिक राशीफळाबरोबर. मिथुन राशीच्या प्रिय मित्रांनो, आजचा दिवस तुमच्या प्रतिभा दाखवण्यासाठी एकदम योग्य आहे. आज तुम्ही सामान्यपेक्षा अधिक आक्रमक आणि दृढ वागणार आहात. यामुळे तुमच्या आसपासच्या लोकांना आश्चर्य नक्कीच वाटेल आणि कदाचित त्यांना तुमच्याबद्दलची मते बदलावीही लागतील. पण त्यांच्या आश्चर्याची भावना तुम्हाला आज एक महत्त्वाची संधी देऊन जाईल. त्यामुळे या संधीचा फायदा घ्यायला विसरू नका. याचबरोबर आपण वळूया मिथुन राशीच्या स्वास्थ्य आणि कल्याण राशीफळाकडे. तरुण दिसण्याचं रहस्य कोणत्याही सर्जनच्या चाकूमध्ये नाही आहे. म्हणजे सर्जनद्वारे तुम्ही तरुण होऊ नाही शकत. त्याचे गुपित चांगले आणि संतुलित आहारातच आहे. तुम्ही गेल्या काही काळापासून तुमच्या लुकबद्दल खूप चिंतित आहात, पण त्याचे निराकरण अगदी सोपे आहे. जंक फूडपासून दूर राहा. भरपूर फळे, भाज्या खा आणि भरपूर पाणी देखील प्या. अनेक प्रकारचे आरोग्य संबंधित उत्पादनांशी प्रयोग करू नका. ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही आहे. याचबरोबर आपण वळूया मिथुन राशीच्या प्रेम आणि नातेसंबंधांकडे. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल काही नवीन माहिती मिळू शकते आणि या नवीन माहितीमुळे तुम्हाला एक मोठे आश्चर्यही वाटेल. पण हे सुखद आश्चर्य आहे. खरे तर या नवीन माहितीमुळे तुम्ही तुमच्या नात्यातील समस्यांचे आणि गोंधळाचे मुद्दे सोडवू देखील शकता. या परिस्थितीचा फायदा घ्या आणि तुमच्या जोडीदारासोबत प्रेमाने दिवस घालवा. आणि शेवटी आपण वळूया मिथुन राशीच्या करिअर आणि धन राशीफळाकडे. तुमच्या कार्यक्षेत्रात एक बदल येण्याचे संकेत आहेत. तुम्ही तुमची नोकरी बदलू शकता किंवा तुमच्या कार्यालयात एक विभागातून दुसऱ्या विभागात बदली तुमची आज होऊ शकते. ही अशी स्थिती असेल की तुम्हाला आवडेल आणि या संधीचा तुम्ही खूप काळ प्रतीक्षाही करत होतात. त्यामुळे तुम्हाला या संधीचा पूर्ण लाभ घ्यायची गरज आहे, ज्यामुळे तुमचं करिअर योग्य दिशेनेही जाऊ शकतं. प्रिय मित्रांनो, आजच्या राशी भविष्यासाठी आमच्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
जर तुम्हाला आमचे मार्गदर्शन आवडले असेल तर कृपया आमच्या या चॅनलला लाईक जरूर करा आणि तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आमच्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीला सबस्क्राईब नक्की करा.